Students, we have discussed touching circles and theorem related to it. Now let's study the examples which are based on touching circles and theorem of touching circles. That is practice set 3.2. Look at the first example. Two circles having radii 3.5 cm and 4.8 cm touch each other internally. Find the distance between their centers. Now here, for this we have to consider here figure. So let us assume that radius of first circle is r1 and radius of second circle is r2. So I have drawn here figure. This are internally touching circle. So radius of this bigger circle is r2 and smaller circle with center B, its radius is r1. So r2 is 4.8 cm and r1 is 3.5 cm. As the circles are internally touching circles, so by the theorem of touching circle, the point of contact and the centers of these two circles are collinear. It means that they lie on the same plane. जर सर्कल हे टचिंग सर्कल असतील तर त्याचा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आणि त्यांचे सेंटर्स हे एकाच लाईनवर असतात आणि इंटरनली टचिंग सर्कल्स असतील तर त्यांच्या सेंटर्समधलं डिस्टन्स हे दोन्ही सर्कलच्या रेडायमधल्या डिफरन्स एवढं असते. म्हणून आपण इथे लिहिलं आहे बाय थेरम ऑफ टचिंग सर्कल्स द सेंटर्स अँड पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आर कोलिनियर. टचिंग सर्कलच्या थेरमनुसार अँड डिस्टन्स बिटवीन द सेंटर्स ऑफ इंटरनली टचिंग सर्कल्स इज इक्वल टू डिफरन्स ऑफ द रेडाय. आपल्याला दोन्ही सर्कलच्या सेंटरमधलं डिस्टन्स काढायचं आहे म्हणून आपण डिस्टन्स बिटवीन द सेंटर्स इज इक्वल टू डिफरन्स बिटवीन रेडाय. सो रेडायमधला डिफरन्स r2 minus r1 4.8 cm minus 3.5 cm is equal to 1.3 cm. या पद्धतीने पहिले एक्झाम्पल इंटरनली टचिंग सर्कल बद्दल होतं. आता जर एक्सटर्नली टचिंग सर्कलचं एक्झाम्पल पाहूया. टू सर्कल्स ऑफ रेडाय 5.5 cm and 4.2 cm टच ईच अदर एक्सटर्नली. एक्सटर्नली टचिंग सर्कल्स आहेत. फाइंड द डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स. आता या ठिकाणी पुन्हा आपल्याला फिगर काढली आपण. पहिला सर्कल ज्याचं सेंटर ए आहे त्याची रेडियस r1, दुसरं सर्कल ज्याची रेडियस बी आहे ज्याचं सेंटर बी आहे त्याची रेडियस r2 ॲझ्युम केली आणि हे एक्सटर्नली टचिंग सर्कल आहे ज्यांचा पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट सी आहे. टचिंग सर्कलच्या थेरमनुसार या दोन्ही सर्कलचा पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट सी हा दोन्ही सर्कलच्या सेंटर्स जोडणाऱ्या लाईनवर असतो. सो बाय थेरम ऑफ टचिंग सर्कल्स the centers and the point of contact are collinear. So as they are externally touching circles, the distance between centers of externally touching circles is equal to sum of their radii. दोन्ही सर्कलच्या सेंटरमधलं डिस्टन्स हे त्यांच्या रेडायच्या सम एवढं असते, बेरजे एवढं असते. Therefore, distance between the centers is equal to r1 plus r2. r1 is 5.5 cm and r2 is 4.2 cm. So after adding this we get 9.7 cm. So 9.7 cm is distance AB, that is distance between their centers. So in this way we have solved first example. Look at the second example. Example number 4. Third example is actually construction that you can carry out easily to determine whether it is internally or externally touching circles. So look at the fourth example. In figure, the circles with center P and Q touch each other at point R. दोन टच सर्कल्स आहेत आणि या सर्कलचा पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट R आहे. आपण फिगर पाहूया आधी. हे दोन सर्कल आहे. पहिल्या सर्कलचं सेंटर P, दुसऱ्या सर्कलचं सेंटर Q आणि यांचा पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट R आहे. लाईन AB या दोन पॉईंट ऑफ कॉन्टॅक्टमधून आपण जर लाईन ड्रॉ केली तर ती पहिल्या सर्कलला पॉईंट ए मध्ये इंटरसेक्ट होते आणि दुसऱ्या सर्कलला पॉईंट बी मध्ये इंटरसेक्ट होते. आपल्याला प्रूव्ह करायचं आहे लाईन ए पी दिस वन इज पॅरलल टू सेगमेंट ए पी इज पॅरलल टू सेगमेंट बी क्यू. दिस वी हॅव टू प्रूव्ह हियर. क्वेश्चन 1. क्वेश्चन 2. ट्रायंगल ए पी आर इज सिमिलर टू ट्रायंगल RQB. हे दोन्ही ट्रायंगल सिमिलर हे प्रूव्ह करायचं आहे. आणि तिसरा अँगल PAR जो आहे याचं मेजर आपल्याला दिलं 35 डिग्री. आपल्याला अँगल RQB याचं मेजर फाइंड आउट करायचं. हे तीन प्रश्न आहेत. यातला पहिला प्रश्न आपण पाहू.
इन ट्रायंगल PAR रेडियस सेगमेंट PA इज इक्वल टू सेगमेंट PR. PA आणि PR इक्वल आहेत कारण एकाच सर्कलचे रेडाय आहेत आणि एकाच सर्कलच्या रेडाय या कॉन्ग्रुएंट असतात. सो PA इज कॉन्ग्रुएंट विथ PR बिकॉज रेडाय ऑफ सेम सर्कल. मग हे एकाच सर्कल या ठिकाणी ट्रायंगलमध्ये दोन साईड इक्वल आहेत. ट्रायंगलच्या दोन साईड्स इक्वल असतील तर त्यांच्या अपोजिट असणारे अँगल्स हे कॉन्ग्रुएंट असतात. म्हणून आपण लिहिलंय पहा PA आणि PR कॉन्ग्रुएंट आहे. मग PR चे अपोजिट अँगल PAR हा आणि PA ही जे साईड आहे त्याच्या अपोजिट असणारा अँगल आहे PRA. PRA आणि PR हे दोन्हीही कॉन्ग्रुएंट आहेत म्हणून कारण अँगल्स अपोजिट टू कॉन्ग्रुएंट साईड. त्याचप्रमाणे दुसरा जो ट्रायंगल आहे RQB मध्ये सुद्धा QR आणि QB कॉन्ग्रुएंट आहेत. रिझन ते रेडाय ऑफ सेम सर्कल आणि म्हणजेच हा आयसोसेलस ट्रायंगल झालात आणि याच्यामध्ये सुद्धा साइड्स अपोजिट टू कॉन्ग्रुएंट अँगल्स अपोजिट टू कॉन्ग्रुएंट साइड्स आर ऑल्सो कॉन्ग्रुएंट. आयसोसेलस ट्रायंगल प्रॉपर्टीनुसार आपण हे या ठिकाणी लिहिलेलं आहे. त्यानंतर इथे जर आपण आणखी कन्सिडर केलं तर अँगल PRA आणि अँगल QRB हे दोन्ही व्हर्टिकली अपोजिट अँगल्स आहेत. दिस वन व्हर्टिकली अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. सो हियर अँगल PRA इज इक्वल टू अँगल QRB व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. सो फ्रॉम 1 to 3 इथे जर आपण निरीक्षण केलं या ठिकाणी ते आपण ऑब्झर्व करा तर इथे जर पाहिलं आपण तर PAR इज कॉन्ग्रुएंट विथ PRA. PAR हा PRA शी कॉन्ग्रुएंट आहे. त्यानंतर PRA हा QRB शी कॉन्ग्रुएंट आहे. या पद्धतीने फर्स्ट अँगल इज कॉन्ग्रुएंट विथ सेकंड इज कॉन्ग्रुएंट विथ थर्ड आणि QRB हा RBQ शी कॉन्ग्रुएंट आहे. इक्वेशन 1, 2, 3 मध्ये जर आपण ऑब्झर्व केलं इथे तर PAR इज कॉन्ग्रुएंट विथ PRA इज कॉन्ग्रुएंट विथ QRB and QRB is congruent with RBQ. First is congruent with second is congruent with third is congruent with fourth. So fourth is congruent with first by transitivity property of congruence. एक अँगल दुसऱ्याशी दुसरा तिसऱ्याशी असेल तर तिसरा पहिल्याशी कॉन्ग्रुएंट असतो. मग यानुसार आपल्याला इथे लिहिता येईल यानुसार. सो हियर वी कॅन राईट angle PAR is congruent with angle RBQ. PAR हा RBQ याच्याशी कॉन्ग्रुएंट आहे. इक्वेशन नंबर 4. या ठिकाणी PAR आणि RBQ हे जर फिगरमध्ये ऑब्झर्व केलं आपण PAR हा आणि RBQ इथे जर आपण ऑब्झर्व केलं तर हे आपल्याला अल्टरनेट अँगल्स दिसतात. इथे जर पाहिलं आपण फिगरमध्ये हा PAR हा अँगल आणि RBQ हा अँगल हे अल्टरनेट अँगल्स आहेत आणि अल्टरनेट अँगल जर कॉन्ग्रुएंट असतील तर अल्टरनेट अँगल टेस्टनुसार त्या लाईन्स ज्या असतात त्या पॅरलल होतात. म्हणून या ठिकाणी AP इज पॅरलल टू QB. AB जर आपण ट्रान्सव्हर्सल कन्सिडर केली तर या ठिकाणी AP इज पॅरलल टू QB. मग या पद्धतीने आपण हे प्रूव्ह करू शकतो. सो बट दिस इज पेअर ऑफ अल्टरनेट अँगल. PAR आणि RBQ हे अल्टरनेट अँगल्स आहेत. हे दोन अँगल्स आणि अल्टरनेट अँगल्स कॉन्ग्रुएंट झालेत म्हणून या ठिकाणी सेगमेंट AP इज पॅरलल टू सेगमेंट BQ बाय अल्टरनेट अँगल टेस्ट ऑफ पॅरलल लाईन्स. त्यानंतर आपण इथे लिहिले की सेगमेंट AP इज पॅरलल टू सेगमेंट BQ बाय अल्टरनेट अँगल टेस्ट फॉर पॅरलल लाईन्स. तर पहिला प्रश्न जो आहे त्याचं आपण सोल्युशन या पद्धतीने पाहिला आहे. त्यानंतर सेकंड जो क्वेश्चन आहे इन ट्रायंगल APR अँड ट्रायंगल RQB. APR हा ट्रायंगल आणि RQB याच्यामध्ये हे ट्रायंगल सिमिलर आहे ते प्रूव्ह करायचं आहे. मग सिमिलर असण्यासाठी आपण आता इथे पाहूया कोणकोणत्या पेअर्स कॉन्ग्रुएंट आहे. तर PAR इज कॉन्ग्रुएंट विथ RBQ हे आपण प्रूव्ह केलेलं आहे. एक स्टेटमेंट 4 पहा इथे PAR इज कॉन्ग्रुएंट विथ RBQ फ्रॉम 4 आणि त्याच पद्धतीने PRA
PRA हा अँगल आणि दुसरा जो आहे QRB हा अँगल, हे दोन्ही अँगल जे आहेत ते व्हर्टिकली अपोजिट अँगल आहे आणि आपण 2 मध्ये लिहिलेलं पण आहे. मग या दोन्ही ट्रायंगलमध्ये कॉन्ग्रुएंट अँगलच्या 2 पेअर्स आहेत, म्हणून हे दोन्ही ट्रायंगल सिमिलर झाले अँगल टेस्टनुसार. सो ट्रायंगल APR is similar to triangle RQB by angle test of similarity. In this way we have proved your second question. Look at the third question. Angle PAR is equal to 35 degree. PAR 35 आपल्याला दिलेला आहे आणि आपल्याला RQB चे मेजर काढायचं आहे. आता जर आपण इक्वेशन 1 2 3 पाहिलं या ठिकाणी, तर PAR पुन्हा इथे ऑब्झर्व करा. आता इथे आधीचं आपण इरेज करू आणि पुन्हा या ठिकाणी आपल्याला कोणते अँगल्स कॉन्ग्रुएंट आहेत ते एकदा पुन्हा पाहूया. PRA जो अँगल आहे हा अँगल PAR शी कॉन्ग्रुएंट आहे. हे दोन अँगल्स कॉन्ग्रुएंट आहेत. त्यानंतर PRA जो आहे तो RBQ शी कॉन्ग्रुएंट आहे आणि या ठिकाणी PRA जो आहे तो QRB शी सुद्धा कॉन्ग्रुएंट आहे. तर या ठिकाणी PAR चं मेजर आपल्याला 35 डिग्री दिलेलं आहे. PAR चं मेजर 35, याचा अर्थ PRA सुद्धा 35 डिग्री येईल आणि PRA जो आहे तो QRB शी कॉन्ग्रुएंट आहे. PRA इज कॉन्ग्रुएंट विथ QRB and QRB इज कॉन्ग्रुएंट विथ RBQ. म्हणजे PRA चं मेजर PAR 35 असल्यामुळे PRA 35 होईल. नंतर PRA 35 असल्यामुळे QRB 35 होईल आणि QRB 35 डिग्री असल्यामुळे RBQचं सुद्धा मेजर 35 डिग्री येईल. म्हणजे हे तिन्ही अँगल्स जे आहेत हे कॉन्ग्रुएंट आहेत, त्यांचं मेजर सेम आहे. PRA, RBQ आणि QRB. म्हणून आपण येथे लिहिलं आहे PRA इक्वल्स टू RBQ इक्वल्स टू QRB. मग आता हे जे अँगल्स आहेत हे कॉन्ग्रुएंट आहेत. मग यानुसार आपण आता ट्रायंगल कन्सिडर करूया. तर ट्रायंगल RBQ मध्ये ट्रायंगल RBQ आपल्याला ऑब्झर्व करायचा आहे आणि ट्रायंगल RBQ मध्ये आपल्याला माहिती आहे की सम ऑफ मेजर्स ऑफ ऑल 3 अँगल्स ऑफ अ ट्रायंगल इज 180 डिग्री. ट्रायंगलच्या तिन्ही अँगलची सम 180 डिग्री असते. म्हणून हा जो अँगल आहे या ठिकाणी QRB मध्ये अँगल RBQ प्लस अँगल QRB प्लस अँगल RQB इक्वल्स टू 180 डिग्री. अँगल सम प्रॉपर्टी ऑफ ट्रायंगल. या ठिकाणी यांचे मेजर्स आपण ठेवले. RBQ आणि QRB यांचं मेजर 35 डिग्री आहे प्रत्येकाचं. सो 35 प्लस अँगल RQB इज इक्वल टू 180 डिग्री. 70 डिग्री प्लस RQB इज इक्वल टू 180 डिग्री. आफ्टर सॉल्विंग दिस we get measure of angle RQB is equal to 110 degree. So in this way we have solved fourth example. Example 5 in practice set 3.2. In the circles with center A and B, this circle touch each other at the point E. Point E is their point of contact and line L is their common tangent. So look at the figure here. There are two circles with centers A and B. A is the center of first circle, B is the center of second circle, and their common tangent is line L. This line L touches this first circle at C and second circle at point D. Now the question is find the length of segment CD. We have to find out the length of this segment CD. Radii of circles are given. Radius of smaller circle is 4 cm and radius of bigger circle is 6 cm. So for solving this we have to draw some construction here. Segment AF perpendicular to BD is drawn. So here AF, this perpendicular is drawn on radius BD. Radius AC is also drawn and we have joined the centers of these two circles. So AC and BD are radii of two circles with center A and B, which is part of construction, and line CD is common tangent to these circles. Now angle ACD and angle BDC, look here figure ACD and BDC, these are
right angle because by tangent theorem tangent is perpendicular to radius at the point of contact. So AC is radius and BD is radius, therefore angle ACD and angle BDC each of 90 degree. So angle AFD is also 90 degree because AF is perpendicular to BD. This is construction, so AFD is also 90 degree. So angle CAF, look at this angle CAF, this will also be 90 degree because AFDC is a quadrilateral, and in this quadrilateral angle ACD 90 degree, angle CDF is also 90 degree, angle AFD is also 90 degree. So sum of measures of all angles of quadrilateral is 360 degree. Therefore angle CAF is also 90 degree by angle sum property of quadrilateral. So in this quadrilateral AFDC, all the four angles are right angles, therefore it is rectangle. So we know that opposite sides of rectangle are congruent. So we have written here AC is equal to DF. AC and DF are opposite sides, therefore they are congruent. AC is 4 cm, therefore DF is also 4 cm, opposite sides of rectangle. Now BD, this segment BD is sum of two segments DF and BF because these point D, F and B are collinear. Substituting values here, BD is radius of secant circle 6 cm and DF is 4 cm here. So after substituting value we get BF is equal to 6 minus 4, that is 2 cm. So AB is the distance between these two externally touching circles. So distance between externally touching circle is equal to sum of their radii. So AB is equal to AE plus BE. So here after substituting value we get AB is equal to 4 plus 6, 10 cm. So now this triangle, in this triangle AFB, angle AFB is 90 degree because AFD is 90, so AFB is also 90 degree. It is linear pair, these two angles form linear pair. So triangle AFB is right angle triangle and AB is hypotenuse. So using Pythagoras theorem we can write here AB square is equal to AF square plus BF square. So after substituting value we get AB is 10 cm, so AF equals to AF square plus BF square. BF is 2 cm. So let's solve this. 10 square is 100, 2 square 4. So after solving this we get AF square is equal to 96 cm square. Taking square roots of both sides, AF is equal to square root of 96 cm square. After factorizing we get square root 4 root 6 cm. So AF is 4 root 6 cm. So AF and CD are opposite sides of rectangle, so they are congruent. So as AF is 4 root 6 cm, so CD is also 4 root 6 cm. So in this way we have solved example 5 in the practice set 3.2 and we have completed practice set 3.2.